आता पाण्याचं जर आपण घेतलं तर शहरामध्ये इतकं कॉन्क्रिटीकरण वाढलेलं आहे, एकदाच सीझनचा पाऊस पडल्यासारखा पडतो आणि पाणी सगळं पूरस्थिती तयार होते, पण त्या कॉन्क्रीटमधनं जाणार कुठे पाणी असा प्रश्न पडतो आणि एखाद्या ठिकाणी पाऊसच पडत नाही। अशा दोन्ही स्थिती आपण जर निसर्गाचा विचार करणार नसू तर निसर्गही आपला विचार करणार नाही याची खात्री आपण सगळ्यांनी बाळगली। पर्यंत आपण स्वतःचा विकास वगळून लोकांचा वैयक्तिक त्या माणसांचा विकास करणार नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टीला अर्थ आहे असं माझं तरी मत नाही। मी एक सामान्य नागरिक। मंचावर उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर आणि आज पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रजत महोत्सव निमित्त जमलेल्या सर्वांना जलरक्षकांना माझा मनापासूनचा रामराम। काम सुरू केलेलं आहे, पाण्याविषयीचं काम आहे, पण मूळ प्रश्न असा आहे की या देशामध्ये राहणाऱ्या शेतकरी बांधवाला न्याय मिळणं ही त्यातली सगळ्यात महत्त्वाची गरज आहे। आज एवढं काम करत असताना सुद्धा विदर्भामध्ये शेतकऱ्याला जर आपली किडनी विकावी लागत असेल कर्जापोटी आणि कांद्याच्या दराला जर मार्केट मिळत नसेल शेतकऱ्याला तर त्याच्यासारखं दुर्दैवी गोष्ट नाही। आपण आपल्या कामाचं कौतुक किती करणार आणि कुठपर्यंत करणार, पण ही एकल मंडळी जी आहे ज्यांच्या त्या समस्या आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे आपल्या सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे असं मी मानतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एकल पद्धतीने जे काम केले, आता राठोड साहेब यवतमाळ जिल्ह्याचे आहेत म्हणून तुम्हाला सांगतो की कैलास चव्हाण नावाचा एक शेतकरी यवतमाळ जिल्ह्यामध्ये होता, त्यांनी 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला। त्यावेळी नाम फाउंडेशनच्या आमच्या वतीने हरीश इथापेंनी भेट घेऊन तिथे कैलासला सांगितलं की 3 वेळा तुझा अर्ज जर वर नाकारला असेल तर तू इथेच राहावा अशी देवाचीच इच्छा असेल, म्हणून त्याला काही शेळ्या आणि त्या वर्षीचं बियाणं आणि आम्ही पेरणीसाठीचं साहित्य दिलं। आज त्याच्याकडे 50 पेक्षा जास्त शेळ्या आहेत आणि तो अतिशय चांगला शेतकरी आहे। यवतमाळ जिल्ह्यामधल्याच मंदाताई राऊत आहेत ज्यांना आम्ही सुरुवातीच्या कालखंडात काय करायचं म्हणून नानाजींनी असं ठरवलं होतं की आपल्याकडचे पैसे आपण काही वाटूया, आणि मग ते पैसे देत असताना मंदाताई राऊतने एक छोटंसं दुकान काढलं आणि त्या दुकानात गंमत अशी होती की मंदाताईला गणितच येत नाही, तर खड्यांच्या साह्याने मंदाताई त्याचा हिशोब करायचा, म्हणजे किती पैसे घ्यायचे खडे ठेवले होते त्यांनी। आज त्यांना दुकानदार म्हणून तिथे ओळख आहे। यवतमाळ जिल्ह्यामधलीच घटना आहे। महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या जेव्हा सामूहिक प्रयत्न होतात त्यावेळी त्याचं रूप मोठं होतं। लोकसहभाग हा खूप महत्त्वाचा आहे। मी पुसदमध्ये एका नाट्यप्रयोगासाठी गेलो आणि सकाळीच नाटकाच्या बसमधनं उतरलो। आता आमचा नाटकाचा प्रवास रात्रभर एका गावाहून दुसऱ्या गावावर, मी काय आपला असाच बिना आंघोळीचा आणि तोंड न धुतलेला असा उतरलो आणि पुसदमधली काही मान्यवर मंडळी छान ड्रेस घालून मस्त बुके बिके घेऊन उभी होती माझ्या स्वागतासाठी, तर मी त्यांच्याकडे बघितलं नाही गेलो। मग ते नाराज झाले तर मग मी माझं आवरल्यानंतर त्यांना सांगितलं एका मित्राला की अरे त्यांना परत बोलव, तर मग ते आले। तर त्यांना मी म्हणलं तुम्ही नाराज होऊ नका, काय झालं म्हणलं, मी मला पहाटे जाग आली त्या पुसदमधनं येताना आणि ती पूस नदीची अवस्था पाहिली। तुम्ही लोक एवढे स्वच्छ राहता, चांगले राहता आणि त्या नदीला गटारीचं स्वरूप आलेलं आहे त्याच्याकडे तुमचं लक्ष गेलं नाही का? ती तुमच्या गावातली नदी नाही का? का तुमचे कपडे बघून मला कळणार आहे की पुसद हे छान गाव आहे, नदी बघून नाही कळू शकत का? असं मी त्यांना एक अपील केलं। त्यानंतर पुसदमध्ये एक मोठी लोक चळवळ उभी राहिली। नाम फाउंडेशनच्या साह्याने पूस नदी आज खोलीकरण आणि रुंदीकरण तिथलं झालेलं आहे। तर माझा एक मित्र आहे प्रेषित रुद्रवार, त्याचे वडील उत्तम रुद्रवार हे चांगले साहित्यिक आणि चांगले शिक्षक आहेत। तर रुद्रवार सरांनी सांगितलं की पूर्वी आम्ही आमच्या लहानपणी ज्या ठिकाणाहून नदीत उडी मारायचो ते ठिकाण आता आम्हाला दिसतंय, तिथून आम्ही पुन्हा उडी मारू शकतो, इतकं ते पाणी आलेलं आहे आणि इतकी ती नदी चांगली झाली। त्याबद्दल त्यांनी फोन करून माझं अभिनंदन केलं होतं। मी म्हणलं हे सगळं श्रेय नाम फाउंडेशनचं आहे। सातत्याने आपण लोकसहभाग करत जाणं। मला एकच मुद्दा मांडायचा आहे की आपण जेव्हा विकास करतो, रस्ते मोठे करतो, त्यावेळी त्याचे जे बाय प्रॉडक्ट येतात त्याच्याकडे गंभीरपणे पाहणं आपली गरज आहे। जेव्हा रस्ते वाढतात त्यावेळी त्याच्यावरच्या गाड्या वाढतात, अपघाताचं प्रमाण वाढतं, प्रदूषण वाढतं,
या सगळ्या गोष्टींकडे आपण बारकाईनं पाहणं ही गरजेची गोष्ट आहे. निसर्गाचं आपण ऐकत नाही आहोत. अलीकडच्या काळात आता मोकळेपणाने लोक कमिशन आणि टक्केवारीवर राजकारणातल्या बोलायला लागले जाहीर याच्यातनं. याचं आम्हा नागरिकांना खूप कौतुक वाटतं, त्याबद्दल आम्हाला काही हे नाही. आणि खाबूशाही आणि बाबूशाही यामध्ये जो समाज भरडला जातोय, यामध्ये जो शेतकरी भरडला जातोय, त्यामुळे निसर्गाचा कोप आपल्यावर सातत्याने होत राहणार याची शाश्वती मी या मंचावरून सगळ्यांना देतो. आपण अल निनो पर्यंत माहित होता आपल्या पिढीला, पण यावर्षी आपण सुपर अल निनोच्याही सामोरं जाऊ. तीही पिढी आपलीच असेल आणि याला जबाबदार आपणच आहोत. जोपर्यंत आपण स्वतःचा विकास वगळून लोकांचा, वैयक्तिक त्या माणसांचा विकास करणार नाही, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टीला अर्थ आहे असं माझं तरी मत नाही. मी एक सामान्य नागरिक आहे. मला असं वाटतं की या सगळ्या कामातनं आता छोट्या छोट्या गोष्टींच्या, आदिवासी बांधव असतील, सगळे असतील. आम्ही चंद्रपूरच्या जंगलाच्या जवळ, आता त्यांनी आत्राम साहेबांचं पण इथे सत्कार केला, तर आम्ही चंद्रपूरच्या जवळ मोहाची फक्त दारू बनते एवढा समज सगळीकडे आहे, पण मोहफुलापासून विविध गोष्टी तयार करण्यासाठी आदिवासी भगिनींना आम्ही काही व्हॅल्यू ॲडिशनच्या मशिनरी दिल्या. आणि त्यावेळी मी त्या कार्यक्रमाला आलो होतो तिथे, तर त्या कार्यक्रमात मी पाहिलं त्या मशीनच्या वरच 2 विंचू होते. तर मी इतका घाबरलो आहे, म्हणलं एखादा पडला आणि चावला आपल्याला तर. पण ते मात्र अगदी मोकळेपणाने हा काही नाही करत. हे मशिनरी आणि सगळं त्यांनी ते लाडू, लोणचं, मोहाचं सगळ्या गोष्टी त्यांनी मला दाखवल्या. तर ही गोष्ट प्रत्येक माणसाची, आपण माणसाला समृद्ध करत चाललो आहोत का, तर मग आपल्या सगळ्या या गोष्टींना, या कामाला तसा अर्थ उरेल असं मला वाटतं. आता पाण्याचं जर आपण घेतलं तर शहरामध्ये इतकं कॉन्क्रिटीकरण वाढलेलं आहे. एकदाच सीझनचा पाऊस पडल्यासारखा पडतो आणि पाणी सगळं पूरस्थिती तयार होते, पण त्या कॉन्क्रीटमधनं जाणार कुठे पाणी असा प्रश्न पडतो. आणि एखाद्या ठिकाणी पाऊसच पडत नाही. अशा दोन्ही स्थिती आपण अनुभवतो. तर आपल्याला लोकसहभाग महत्वाचा यासाठी आहे की प्रत्येक मुलाला, प्रत्येक या देशातल्या नागरिकाला, प्रत्येक मुलीला कळलं पाहिजे की ते पाणी, जसं गडकरी साहेब म्हणतात, धावत्या पाण्याला आपण थांबवायला पाहिजे, तसं आपण पाणी जमिनीत कसं मुरू याचं प्रशिक्षण प्रत्येक शाळेत देणं ही आजची अपरिहार्यता आहे. आजच्या शिक्षणामधनं जी श्रमप्रतिष्ठा गेलेली आहे, ती श्रमप्रतिष्ठा परत आणणं आणि प्रत्येकाने काम करणं गरजेचं आहे. विज्ञानाचं कौतुक मला पण आहे, मी पण विज्ञानाचा विद्यार्थी आहे, पण त्यामुळे माणसं जास्तीत जास्त अपंग होत असतील तर त्या विज्ञानाला तसा काही अर्थ नाही माझ्या दृष्टीने. कारण आपल्याला गोष्टी तयार होत आहेत. आता आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण फक्त तो पैसा, आता ही बाटली आहे पाण्याची, उद्या ह्याची किंमत 100 रुपये झाली तरी ज्याच्याकडे ते आहेत पैसे तो 100 रुपये देऊन घेणार, एवढा साधा मुद्दा आहे. पण ते पाणी कुठून येतं, ते कसं जिरवायचं, ते कसं मुरवायचं, आणि त्यातून ही सगळी आपल्याबरोबर आपल्याला तरी बोलता येतं, जनावरांना कुठे बोलता येतं. उन्हाळ्यात जनावरं काय करतील, ह्या उन्हाळ्यामध्ये किती जनावरं दगावली ह्याचा हिशोब आपण ठेवणार आहोत का. बरं, ते बिचारे काही बोलणार आहेत का. पक्षी पंख फडफडवून मेले त्याचा हिशोब आपण ठेवणार आहोत का. आपण सजावटींसाठी जी झाडं लावली रस्त्याच्या कडेने, तिथल्या जे फुलपाखरं असतात ते अपघातांमध्ये किती मरतात याचा विचार आपण करणार आहोत का. गाड्या 100-120च्या स्पीडने जातात, फुलपाखरं काचांवर आपटून मरताना मी बघितलेले आहेत. त्या फुलपाखरांचा आपण विचार करणार नाही का. आपण जर निसर्गाचा विचार करणार नसू तर निसर्गही आपला विचार करणार नाही, याची खात्री आपण सगळ्यांनी बाळगली पाहिजे असं मला मनापासून वाटतं. आज या निमित्ताने ही मोठी परिषद आहे, ही भूमिका मांडण्याची संधी मला मिळालेली आहे, त्याचा मी हा फायदा घेतो आहे. कारण शेवटी आपलं म्हणणं, आणि आम्ही जेव्हा हा विचार करतो, जेव्हा नानांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणला जेव्हा पूर आला त्यावेळी आम्ही आपलं सगळेजण पुन्हा मीटिंगमध्ये जमून चिपळूण मधल्या नागरिकांना काय देता येईल, मग आपण लाईट गेली असेल तर मेणबत्त्या देऊ, हे देऊ, ब्लँकेट देऊ, चादरी देऊ. आमचं सगळं बोलणं चालू असताना नानाजी म्हणाले, अरे तुम्ही पूरग्रस्तांना मदत करता, पण तिथे पूरच येऊ नये यासाठी तुम्ही काही काम का नाही डोक्यात आणत, तुम्ही झाल्यानंतरच्या गोष्टी का डोक्यात सातत्याने आणता. म्हणून मग आम्ही कोकणामध्ये 15 नद्याचं पुनरुज्जीवन केलं.